हरिओम. मी रविकुमार सिंह रामदास राठोड, उपासना केंद्र सांताक्रूज पश्चिम. मी राहायला मीरा रोड आहे. मला नाहू तुझ्या प्रेमेबद्दल मला तुम्हाला अनुभव सांगायचा आहे. दिनांक 24/5/2013 बापू आई मामांच्या कृपेने संध्याकाळी 7:30 वाजता मला बापूंनी एक मुलगा दिला. मला मुलगा झाला आणि माझी मिसेसला सिझर झाल्यामुळे आणि मुलाला दुसऱ्या दिवशी काही शनिवारी म्हणजे 25 तारखेला काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला वेगळ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. म्हणजे माझी मिसेस आंध्रीला होती हॉस्पिटलला आणि माझा मुलगा सांताक्रूज इथे हॉस्पिटलमध्ये होता. आणि दिनांक 25 तारखेला संध्याकाळी मी गुरुक्षेत्रमला गेलो आणि तिकडे प्रार्थना करत असताना मला कळलं की अरे हां आपल्याला नाहू तुझ्या प्रेमेचा लाईव्ह प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. कारण मला जायला जमणार नव्हतं रविवारी, कारण अशी सिच्युएशन असल्यामुळे. तर हा लाईव्ह प्रोग्राम मला बघायचा आहे वेबकास्टवरती. तो कसं करता येईल. तर मी माझ्या भावाच्या मित्राला सांगितलं की जरा बघ मेल पाठवलेला ते रिप्लाय आला आहे का. तर तिने त्याचा मेलचं बघितला हा आपल्याला रिप्लाय आलेला आहे. आणि तिने मग त्याचा पासवर्ड आणि जो लॉग इन ID होता तो मला सांगितला. तर 26 तारखेला ज्या दिवशी हा प्रोग्राम होता तर मला डिटेल्स सकाळपासूनच मिळत होतं की काय आम्ही माझ्या घरचे जे लोक मंडळी गेले होते प्रोग्राममध्ये सांगत होते की आम्ही पोचलो, आता इथे हा प्रोग्राम चालू आहे. 4 वाजता बापूला सांगितलं, नंतर बापू प्रोग्राम चालू झाला हे सांगितलं. पण मी मुलाकडे हॉस्पिटलला असल्यामुळे मला प्रोग्राम त्यावेळेला बघायला भेटणार आहे. त्यानंतर मी ठरवलं नाही आता थोडा का होईना पण आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे. आणि मी 8 वाजता माझी मिसेस जिकडे ॲडमिट होती त्या हॉस्पिटलला गेलो. तिकडे मी जिकडे ती बेडवरती झोपली होती त्या समोरच्या बेडवरती तो लॅपटॉप ओपन केला आणि प्रोग्राम चालू केला. आणि प्रोग्राम चालू केल्यावरती साहजिक हॉस्पिटलमध्ये रूममध्ये असताना बेडवरती असताना माझी मिसेस बेडवर झोपली आहे आणि तो प्रोग्राम एका बेडवर चालू केला. मला सिस्टर्स वगैरे हॉस्पिटलचे विचार होते हा काय चालला आहे ना. प्रोग्राम बघतो बापूंचा प्रोग्राम आहे. आवाज जास्त केला नव्हता मी, तेवढंच फक्त आम्हाला ऐकायला आमच्या रूममध्ये तेवढाच आवाज होता. त्याने विचारला काय चाललं आहे. मी बोललो प्रोग्राम आहे बापूंचा नाहू तुझ्या प्रेमे DY पटेल कॉलेज आहे DY पटेल स्टेडियम इथे हा प्रोग्राम चालू आहे. आणि कसं आहे मी आणि माझी मिसेसचा प्रोग्राम बघत होतो. मी आजच्या सिच्युएशनमध्ये आलो की माझी मिसेस एका साईडला ॲडमिट आहे, माझा मुलगा एका ठिकाणी ॲडमिट आहे. कंप्लीट असं मनस्थिती एवढी काही खास चांगली नव्हती. पण जसं मी प्रोग्राम बघत गेलो त्यातले एक जसे अभंग येत गेले माझं मन अतिशय शांत झालं. मी आणि मिसेस आम्हाला दोघांना एवढा सुखद आनंद भेटायला लागला की मी तुम्हाला ते वर्णन करू शकत नाही. आणि असा एक अभंग होता त्यातला सद्गुरू दाढीचा मी आहे श्वान. या अभंगाला मी आणि माझी मिसेस कम्प्लिटली हॉस्पिटलला रडू लागला. अक्षरशः आम्हाला ढळाला आम्ही रडू लागलो. आणि मी खरंच त्यावेळेला विसरूनच गेलो. मी आणि मिसेस आमचे काय प्रॉब्लेम्स आहे की काय आम्हाला दुखते आम्ही खरंच विसरून गेलो. आणि आम्ही अक्षरशः त्या वेळेला धावून निघाल्यासारखं झालो बापूंच्या ह्याच्यामध्ये अभंगांमध्ये. आणि शेवटची जी आपली प्रार्थना होती अब 100 पदी या तेरे हातों में, त्या बापूंना खरंच आम्ही सगळं सांगून टाकलं बापू आम्ही सगळं आता तुझ्यावर सोपून दिलेलं आहे, आता तूच बघ काय आहे ते. आणि असा आम्ही हा प्रोग्राम बघितला. आणि हा 26ला प्रोग्राम बघितला. आणि आज गुरुवार आहे, आज 30 तारीख आहे. आज बापूंच्याच कृपेने माझा मुलगा हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झाला आहे. तो व्यवस्थित आहे, आउट ऑफ डेंजर आहे. माझी मिसेसही घरी आली आहे. आणि हे सगळं फक्त बापूंच्याच प्रेमामुळे झालं आहे. बापू आई मामा आय लव्ह यू. मी अंबरने.